कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलो श्रीपादश्रीवल्लभः। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अध्याय 44. सुवर्णपीठिकापूर वर्णन। श्री भास्कर पंडित यांनी त्या रात्री देखील त्यांच्या घरी राहण्याची व श्री श्रीपादांचे दिव्य चरित्र लक्षपूर्वक ऐकण्याची विनंती केली. दुसऱ्या दिवशी स्नान, संध्या व अन्य अनुष्ठान आटोपून आम्ही श्री त्रिपुरांतकेश्वर मंदिरात दर्शनाला गेलो. त्या मंदिरात श्री भास्कर पंडितांनी श्रीपादांबद्दल ठळकपणे विवेचन केले. श्री श्रीपादांचे जन्मस्थान. मतप्रियांनो, श्री श्रीपाद हे खरोखर शिव आहेत. ते पिठिकापुरममध्ये अंतर्धान पावल्यानंतर काशी नगरात पोहोचले. त्यांनी गंगा नदीत स्नान केले. त्यांनी पिठिकापुरममध्ये अवतार घेऊन भूतत्वाला पुढे जाण्यास चैतन्य दिले. त्यामुळे पिठिकापुरममधील त्यांच्या जन्मस्थानातील भूमीला चैतन्य मिळाले. म्हणून भविष्यात काही शतकानंतर त्यांच्या जन्मस्थळी स्थापन होणाऱ्या महासंस्थानामध्ये त्यांच्या दिव्य पादुका प्रतिष्ठापित होतील. तेथील भूमी जागृत होईल व क्रमाक्रमाने संपूर्ण भूमंडलाला जागृत करील. जागृत होत असलेल्या स्थानांमधील लोक दिव्य आकर्षण शक्तीमुळे पिठापूरला आकर्षित होतील. म्हणून आपण हे समजून घेतलेच पाहिजे की त्यांच्याकडून पार पडणारा पृथ्वीतत्वाचा यज्ञ पिठिकापुरमपासून सुरू झाला. त्यांनी जेथे संचार केला किंवा करतील ती सर्व स्थाने आपल्या नकळत जागृत होतील. त्या स्थानांमध्ये पाऊल टाकणारे त्या दिव्य शक्तीने निश्चितपणे आकर्षित होतील. एवढेच नव्हे तर प्रत्येक व्यक्तीत पृथ्वीतत्व असते. त्याला शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध हे गुण असतात. योगाच्या भाषेत विचार करता ज्या लोकांच्या शरीरामध्ये त्यांच्या दिव्य करुणेने पृथ्वीतत्व जागृत होईल ते निश्चितपणे पिठिकापूरकडे आकर्षित होतील. त्यावर मी विचारले, आर्य, या जगातील ज्या लोकांच्या शरीरातील पृथ्वीतत्व जागृत होईल ते भौतिक शरीराने पिठापूरला येऊ शकतील का? सुवर्ण पिठिकापुरमचे महात्म्य. ते स्मित करून म्हणाले, तुमचा प्रश्न योग्य आहे. जसे भौतिक पिठिकापूर आहे तसे सुवर्ण पिठिकापूर आहे. जेवढी भौतिक पिठिकापूरची व्याप्ती आहे तेवढेच सुवर्ण पिठिकापूर पसरले आहे. सुवर्ण पिठिकापूर केवळ चैतन्याने निर्माण झाले आहे. त्या चैतन्याशी जोडल्या गेलेल्या साधकातील तत्व जेव्हा वृद्धिंगत होते तेव्हा तो सुवर्ण पिठिकापुराचा रहिवाशी बनतो. सुवर्ण पिठिकापुरातून चैतन्यापासून हजारो महाल बांधलेले आहेत. योगी व महापुरुष सुवर्ण पिठिकापुरात राहतात आणि अनिर्वचनीय आनंद उपभोगतात. परंतु ते भौतिक डोळ्यांना न दिसणारे आहे. सुवर्ण पिठिकापूर केवळ योगचक्षु व ज्ञानचक्षूंना दिसणारे आहे. काशीतील पंचकोश यात्रा विशेष. त्याप्रमाणे सुवर्ण काशी आहे. चैतन्य पदार्थाने बांधलेली काशी ही जेवढे भौतिक काशीनगर पसरलेले आहे तेवढी आहे. काशी यात्रां गमिच्छामि तथैव निवास्यामः इति ब्रुवाणं सततं काशीवास फलं लभेत, असे शास्त्र वचन आहे. मी काशीला जाणार आहे आणि तेथेच राहणार आहे असे सतत म्हणणाऱ्या मनुष्यास काशीवासाची फले प्राप्त होतात. एखाद्याच्या चैतन्याला सुवर्ण काशीत राहावयाचे असल्यास त्याने सतत मनात काशी विश्वेश्वरास ठेवले पाहिजे. यात न समजणारे काय आहे? तुमच्या अन्नमय कोशाशी संबंधित घटक तत्वाचे बनलेले पिठिकापूर आहे. त्याप्रमाणेच 5 तत्वांनी बनलेली काशी अस्तित्वात आहे. प्राणमय कोशांशी संबंधित प्राणमय पिठिकापूर आहे. तशीच प्राणमय काशी अस्तित्वात आहे. मनोमय कोशाशी संबंधित मनोमय पिठिकापूर आहे. मनोमय काशीचे असेच आहे. विज्ञानमय कोशाशी संबंधित विज्ञानमय पिठिकापूर आहे. तशीच विज्ञानमय काशी आहे. आनंदमय कोशाशी संबंधित आनंदमय पिठिकापूर आहे. तसेच आनंदमय काशी आहे. या आनंदमय काशीला मी सुवर्ण काशी म्हणतो. यावर मी म्हणालो, महोदय, मी अज्ञानी आहे. या बाबीचा खुलासा करण्याची कृपा करावी. काही जण म्हणतात की काशीतील पंचकोश यात्रा महान फळ देते. ते काय आहे? भास्कर पंडित म्हणाले, बाळा, पंचकोश यात्रा ही केवळ भौतिक यात्रा आहे. खरे म्हणजे आपले चैतन्य अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय या 5 कोशातून फिरले पाहिजे. हे यातील सखोल गूढ दिव्य रहस्य आहे. श्री श्रीपादांच्या कृपेने साधकांना पंचकोश यात्रा करण्याचे बल प्राप्त होते. म्हणून ते आपल्या योगशक्तीने पंचमहाभूतांसंबंधातील पंचमहायज्ञ चालवितात. या पंचमहायज्ञाचे प्रतीक म्हणून ते कुरुगुड्डी जवळील पंचदेव पहाड येथे दरबार भरवितात. कडक अध्यात्म साधकांना व योग दृष्टी असणाऱ्यांनाच दिव्य रहस्य समजू शकतात.
सामान्य माणसांना ती मुळीच समजणार नाहीत. श्री श्रीपादांनी गंगेत स्नान केले तेव्हा गंगा माता त्यांच्यासमोर प्रकट झाली व त्यांना दररोज गंगेत स्नान करण्याची विनंती केली. श्री श्रीपादांनी गंगा मातेला वरदान दिले की ते दररोज गंगा स्नान करतील. गंगा मातेचे चैतन्य पंचकोशात म्हणजे अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय कोशामध्ये आहे. तेव्हा मी म्हणालो, महाशय, गंगा माता जलरूपात आहे, तिला कसे काय 5 कोस असू शकतात ते मला समजत नाही. भास्कर पंडित स्मित करीत म्हणाले, बाळा, देवता मंत्र स्वरूप असतात, त्यांना भौतिक आकार नसतात. मंत्र हे शब्द ब्रह्माची शक्तिरूपे असतात. गंगा माता म्हणजे शक्ती व चैतन्य यांच्या रूपातील देवता. निकट ओळखीच्या स्थितीत ती भौतिक रूपातील गंगा नदीची अधिष्ठात्री देवता आहे, म्हणजेच ती चैतन्य रूपातील देवता आहे. तद्वतच जेव्हा सूर्य भगवंताचा उल्लेख होतो तेव्हा त्याचा अर्थ असा की आकाशातील सूर्याशी एकात्म असलेले दिव्य चैतन्य रूप. ही धर्म सूक्ष्मता व सखोल दिव्य रहस्याची तुम्ही नोंद घेतलीच पाहिजे. मनुष्यामध्ये जलतत्व असते. त्या जलतत्वाच्या शुद्धीकरणासाठी त्यांनी जलयज्ञ करण्याचा संकल्प केला. म्हणून त्यांनी काशीत रोज गंगा स्नान करू इच्छिले. या योग प्रक्रियेने भौतिक रूपातील सर्व नद्या शुद्ध होतात. सर्व पवित्र नद्या अशुद्धीपासून मुक्त होतील आणि शुद्ध होतील. गंगेसारख्या सर्व पवित्र नद्या पापी माणसांनी त्यांच्या स्नान केल्यामुळे दूषित होतात. जेव्हा महात्मे, पवित्र माणसे व चैतन्य स्वरूप असलेले त्या नद्यांमध्ये स्नान करतात तेव्हा त्या नद्या पुन्हा शुद्ध होतात. त्यांच्याकडून होणाऱ्या जलयज्ञाचा अंतस्थ अर्थ जीवांच्या शरीरामधील जलतत्वाचे, वाहत्या द्रव्याचे शुद्धीकरण करणे असा आहे. सार्वभौम श्रीपाद श्रीवल्लभ हे केवळ आपल्या हाताच्या हालचालीने कोट्यानुकोटी ब्रह्मांडे निर्माण करतात, रक्षण करतात व नाश करतात. ते खरे त्रयात्मक दत्तप्रभू आहेत. त्रेतायुगात भारद्वाज महर्षींनी पिठिकापुरात सवित्र काठकचयन केला तेव्हा दत्तप्रभूंनी दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी ते भारद्वाज गोत्रात मानवी लीला रूपात त्या यज्ञस्थळी अवतरले. त्यांच्या अवताराचा उद्देश महासिद्ध व महायोगी महापुरुष यांना आशीर्वाद देऊन त्यांच्याद्वारे धर्माचा उद्धार करणे हा होता. नरसिंह सरस्वती नावाने जन्म घेणार असल्याचे त्यांचे वचन आहे. त्या वचनातील प्रत्येक अक्षर सत्य होईल. त्या दिव्य वचनावर जे संशय घेतील, श्रीपाद अवताराची जे टर उडवतील ते पिशाच्च म्हणून जन्म घेतील. त्यांनी अनेक वेळा सांगितले की ती पिशाच्चे दुर्बल व अभागी लोकांना बाधा करतील आणि ते त्या पिशाच्यांना नरसिंह सरस्वती रूपाने गंधर्व नगरात मुक्ती प्रदान करतील. जे त्यांच्या दिव्य वचनांवर संशय घेतील ते रौरवादी नरकांना जातील. तुम्ही लिहित असलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाचे प्रत्येक अक्षर सत्य आहे. तो अनेक भाषांमध्ये भाषांतरित होईल. ते महापवित्र चरित्र कोणत्याही भाषेत भक्तीने वाचले तरी उदंड शुभ फळे देईल. त्या महाप्रभूंनी सांगितले आहे की चरित्रामृताचे भाषांतर करण्यासाठी ते पात्र लोकांची निवड करतील व भाषांतराच्या वेळी देखील त्यांची विशेष कृपा दृष्टी भाषांतरकर्त्यांवर राहील. प्रभूंनी आणखी सांगितले की हा ग्रंथ नुसता देवपूजा घरात ठेवला तरी, त्याची तेथे पूजा केली तरी त्यांची कृपा प्राप्त होईल आणि कलियुगात या ग्रंथाच्या पारायणाने सर्व शुभ विकास प्राप्त करणे शक्य आहे. म्हणून हा ग्रंथ मी लिहित आहे. हा तुमचा केवळ लंगडा बहाणा आहे. त्यांची शुभ चरण कमले तुम्हाला हा ग्रंथ लिहावयास लावित आहेत. तेव्हा मी म्हणालो, महाशय, तुम्ही म्हणालात ते अगदी योग्य आहे. मी विद्वान नाही, शिवाय मला वेद आणि वेदांताविषयी काहीच ज्ञान नाही. या अज्ञानाकडून हे विस्मयकारक महाकार्य करवून घेत जात असल्याची बाब मला आश्चर्य व आनंद देणारी आहे. त्यावर भास्कर पंडितांनी अभिप्राय दिला, प्रभू दत्तांचीच ही कृती योजना आहे. वर्ज्य पदार्थांनी रोग बरे करणे आणि पूर्ण अज्ञानी लोकांकडून असामान्य कामे करून घेणे ही त्यांची नियमित लीला करमणूक आहे. तो त्यांचा स्वभाव आहे. हा त्यांच्या दिव्य शक्तीचा पुरावा आहे. एकदा कुकुटेश्वर मंदिरात एक संन्यासी आले. श्री श्रीपाद तेव्हा लहान बालक होते. श्री नरसिंह वर्मा, श्री व्यंकटप्राय श्रेष्ठी यांनी श्री श्रीपादांना घोडागाडीने कुकुटेश्वर मंदिरास नेले. ते संन्यासी कुकुटेश्वर मंदिरात ध्यानावस्थेत होते. श्री श्रीपादांनी अचानक श्रेष्ठींना प्रश्न केला, आजोबा, या कोळ्यास येथे काय येऊ दिले? श्री नरसिंह वर्मा हळू आवाजात म्हणाले, कन्हैया, असे बोलू नये. ते संन्यासी आहेत व रागावले शाप देऊ शकतील. श्रीपाद टोमणा मारीत बोलले, कोळ्याला पण राग येईल.
ज्या माणसाचा मासोळीचा वास येतो व जो मासे खातो त्याला कोळी न म्हणता संन्यासी म्हणावे का? श्री श्रीपादांची चिथावणी देण्याची प्रवृत्ती होती. दरम्यान त्या संन्याशांनी आपले डोळे उघडले. आपल्या अंगातून माशांचा दुर्गंध येत असल्याचे त्यांना आढळले. ते खरे संन्यासी होते. श्री भगवानांच्या मत्स्य अवताराबाबत ते चिंतन करीत होते. त्याचा योग संबंधातील अर्थ असेल काय, असे चिंतन ते करीत होते. तेव्हा श्री श्रीपाद अभिप्राय देत म्हणाले, स्वामी, तुमच्या कमंडलूमध्ये लहान मासे आहेत. बघा किती आनंदाने ते आत विविध दिशांना फिरत आहेत. संन्याशावर विशेष अनुग्रह. संन्याशांना हे सर्व गोंधळात टाकणारे होते. श्री श्रीपादांनी संन्याशाकडे डोळ्यांकडे तीक्ष्णतेने पाहिले. तेव्हा संन्यासी अंतर्मुख झाले. मग त्यांना योग अंतर्दृष्टी आली व असे आढळले की शरीरातील रक्तनलिकांमध्ये व विविध द्रवांमध्ये बारीक बारीक पेशी आहेत व त्या अगदी मत्स्यांप्रमाणे दिसतात. त्यांना समजले की शरीरातील या लहान लहान पेशी विविध प्रकारच्या अनुभूती निर्माण करीत आहेत. त्यांना कळून आले की या मत्स्याकार सूक्ष्म पेशीच नाकात वास निर्माण करतात. याप्रमाणेच चवींचा माग काढणाऱ्या लहान पेशी मत्स्याकार आहेत. त्यांना आश्चर्य वाटले. अहो, ही मत्स्यावताराची क्रिया आहे होय. त्यांना शिकण्यास मिळाले की जर एखाद्याला मूलाधारातील वासांचा मागोवा घेणाऱ्या पेशींचे ज्ञान प्राप्त झाले तर त्याला जगातील सर्व वासांवर नियंत्रण करण्याचे सामर्थ्य प्राप्त होईल. ते बहिर्मुख झाले व त्यांनी स्मित केले. श्री श्रीपादाने देखील स्मित केले. ते संन्याशी श्री श्रीपादांच्या शुभ चरणावर पडले. श्री श्रीपादांनी आशीर्वाद दिले. मग संन्याशाच्या अंगातून सुगंध पसरू लागला. संन्याशाला समजले की पराशर महर्षींनी ही योग प्रक्रिया वापरून मत्स्यगंधेला बदल करून योजन गंधा बनविले होते. पतिव्रतांच्या शरीरांमधून मधुर सुगंध येतो म्हणून त्यांना सुवासिनी म्हणतात. श्री श्रीपादांनी त्या संन्याशांना शांतपणे शिकविले की जेव्हा शरीरातील सर्व अनुभव बदलतात व सुगंधाने भरून जातात तेव्हा शारीरिक बदल होऊन सुगंध पसरतात. ते दिव्यत्वाची मौज लुटणारे आहेत. नंतर श्री श्रीपाद म्हणाले, तुम्हाला मत्स्य अवताराबाबत माहिती आहे. कूर्म अवतार हा दिव्य स्वभाव व आसुरी स्वभाव यांचा पाया आहे. देव आणि दानवांनी आपले मस्तक बाह्य कवचाने झाकून ठेवणाऱ्या कासवाच्या पाठीवर मंदार पर्वत स्थापन केला. तुम्ही अंतर्मुख झाल्यास महायोगी व्हाल. या उलट तुम्ही बहिर्मुख झाल्यास सर्व दुर्गुणांचा संचय कराल व राक्षस व्हाल. जेव्हा तुम्ही बहिर्मुख व्हाल तेव्हा कोणीतरी तुमचा शिरच्छेद करील. तुम्ही मराल. तुम्हाला अमर होऊन राहावयाचे असल्यास तुम्ही स्वतःला आत खेचलेच पाहिजे. योगाभ्यास करावा. तुम्ही कर्मबंधनातून मुक्त झालेच पाहिजे. अध्याय 44 समाप्त. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.